सुंदर असा डाळ तडका तयार आहे। त्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकणार। तुम्ही पाहत असाल किती सुंदर दिसत आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार मंडळी, मी कोमल आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते। तर आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत, जरा काहीतरी वेगळं पाहणार आहोत। नॉर्मली डाळ तडका हा आपण चणा डाळीचा किंवा तुरीच्या डाळीचा करतो किंवा दोन्ही मिक्स करतो किंवा अजून मूग डाळ, चणा डाळ आणि तूर डाळ मिक्स करून करतो। पण आज फक्त आपण मूग डाळीचा तडका पाहणार आहोत, ते पण डाळ आधी न शिजवून घेता आपण डाळ कशी शिजवणार आहोत ते पाहणार आहोत। चला तर टाइम न घालवता आपण पाहूया मूग डाळीचा तडका। विश्वास आहे तुमचा हा डाळ तडका इतका सुंदर होईल की तुम्ही परत परत नक्की कराल। तर डाळ तडका बनवण्यासाठी आपण पहिले कढई घेतली आहे, त्याच्यात तेल गरम केले आहे। त्याच्यानंतर मी लसूण टाकणार आहे, व्यवस्थित परतून द्यायचं एकदम। ते टेस्ट खूप छान येते। आपण मुगाचा डाळ तडका बनवतोय, मुगाच्या डाळीचा डाळ तडका बनवतोय। व्यवस्थित लसूण एकदम व्यवस्थित परतू द्यायचा, लाल करायचा थोडासा। व्यवस्थित लाल झालाय माझा लसूण। त्या टायमाला मी ह्याच्यात कांदा व्यवस्थित परतून घेणं। मी इथं तेल घेतलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते तूपही घेऊ शकता। तूप म्हणजे एकदम उत्तम, खूप छानही टेस्टलाही लागतो आणि पौष्टिक पण असतो। त्याच्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता तूपही। माझा कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे। मी आधी हिंग टाकायचे विसरले होते म्हणून मी आता टाकणार आहे थोडंसं हिंग, एकदम थोडंसं, जास्त टाकलं तरी काही हरकत नाही, पण खूप टाकलं तर त्याचं जरा टेस्ट वेगळी येते। त्याचबरोबर मिरची, त्याच्यानंतर टमॅटो। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखट, हळद म्हणजे आपले सुके मसाले टाकल्यानंतर टमॅटो टाकले तरी काही हरकत नाही। मी नंतर टाकणार आहे। आपण हळद टाकणार आहोत आता। हळद आपण डाळ आधी शिजून नाही घेतलेली ह्या डाळी तडक्याची, त्याच्यामुळे थोडी जास्त टाकायची, त्याने काय होईल कलर छान येईल। त्याच्यानंतर लाल मिरची, एक चमचा, सगळे मसाले व्यवस्थित घालून घ्यायचे। त्याच्यानंतर जिरेपूड आणि धनेपूड मी एकत्र वाटून घेतली होती दोन्ही सुद्धा। तुम्हाला हवं असेल तर जिरेपूड 1 चम्मच, धनेपूड 2 चम्मच टाकायची। सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायच्या। आता इथं आपल्याला टमॅटोनं खूप असं मॅश होईपर्यंत नाही करायचं, जस्ट टमॅटोला कच्चापणा गेला पाहिजे एवढंच करायचं आहे। आता हे सगळ्या गोष्टी झाल्यावर आपण ह्याच्यात डाळ ॲड करणार आहोत। आता मी मूग डाळ घेतली आहे, व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। तर ती ह्या टायमाला याच्यात मिक्स करून घ्यायची आणि पाणी टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं। मी याच्यात 2 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण आपली मूग डाळ अजून शिजायची आहे। जर शिजवून घेतली तुम्ही तरी काही हरकत नाही, पण मी ह्याच्यासाठी शिजवून नाही घेतली की मूग डाळ शिजवायला खूप कमी वेळ लागतो। 15 मिनटं खूप झाले, 15 मिनटात आपली डाळ शिजून तयार होते आणि टेस्ट पण सगळ्या मसाल्यांची, कांदा टमॅटोची खूप छान उतरते। त्याच्यामुळं अशा मूग डाळीचा तडका केला तरी काही हरकत नाही। जर तुम्हाला डाळ शिजवून करायचं असेल तर काही हरकत नाही, पाणी कमी टाकायचं जेव्हा आपण डाळ ॲड करतो तेव्हा, कारण डाळीत ऑलरेडी पाणी असतं आपलं। चला तर मग आता हे शिजवून घेऊया आपण। आता माझ्या डाळीला छानशी अशी उकळी आलेली आहे। त्या टायमाला मी झाकण ठेवून एक 15 मिनटात मूग डाळ व्यवस्थित शिजून होते, तर 15 मिनटं आपण शिजून घेणार आहोत। तर आता आपण काढून बघणार आहोत आपला डाळ तडका कसा शिजला आहे। तर काढताना खूप काळजी घ्यायची, तुम्ही काहीतरी धरायला घ्या, मला सवय म्हणून तसंच काढते। तर आता मी दाखवते, आपली डाळ 15 मिनटं मोजून 15 मिनटं मी लावले होते, तर या पद्धतीने शिजली आले आहे। तुम्ही पाहत असाल वाफ येते कॅमेऱ्यावरती, ठीक आहे काही हरकत नाही। तर या पद्धतीने शिजते, तर ही जवळजवळ पूर्ण शिजलेली आहे। आता
डाळीचं थिकनेस खूप जास्त आलं आहे. मी खूप कमी डाळ घेतली होती. मी फक्त अर्धी वाटी डाळ घेतली होती. मुगाची डाळ खूप शिजते, खूप अशी त्याची दाटनेस थिकनेस हा खूप जास्त असतो. त्याच्यामुळं आता ही व्यवस्थित शिजलेली आहे. तर मी आता चमच्यानेच मॅश करते आहे. खरं तर काही गरज नाही आहे, पण आपल्याला अंदाज यावा की आपलं डाळ तडका किती घट्ट होणार आहे. त्याच्यासाठी मी पूर्ण माझ्या चम्मचनेच मॅश करत आहे. आणि आता मला असं लक्षात आलं की माझं कन्सिस्टन्सी ही खूप थिक आहे. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, थोडंसं पाणी ॲड करणार आहे. तर पाणी ॲड करताना शक्यतो गरम पाणी ॲड करायचं, थंड पाणी ॲड नाही करायचं. कोणत्याच भाजीत जेव्हा तुमची भाजी गरम असतात तेव्हा शक्यतो म्हणजे गरमच पाणी ॲड करायचं. त्याच्यामुळं काय होतं, भाजीची चव स्टेबल राहते आणि पटकन त्याचं तेलही जात नाही आणि पटकन शिजतं सुद्धा. तेलाच्या तवंगामध्ये सुद्धा काहीच फरक पडत नाही आणि व्यवस्थित शिजतात. आता ही जवळजवळ आपली शिजत आलेली आहे. तरीसुद्धा आपण हिला एक 5 मिनटं, आता आपण पाणी ॲड केले त्याच्यामुळं 5 मिनटं अजून ठेवून घेणार आहोत. 15 ते 20 मिनटं लागतात डाळचा तडका व्हायला. डाळ तडका व्हायला हा मुगाचा. थोडंच पाणी मी ॲड केलं परत. तर व्यवस्थित आपण आता एक 5 मिनटात होऊन जाते. पूर्ण रेसिपी ही 20 मिनटात होऊन जाते. तर डाळ शिजते तोपर्यंत आपण डाळीचा तडका बनवून घेऊया. कारण आपलं जवळजवळ डाळ शिजत आली आहे. तर इथे मी तूप घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलात सुद्धा देऊ शकता, काही हरकत नाही. तर एकदा आपलं तूप व्यवस्थित गरम झालं, तूप माझं व्यवस्थित गरम झालं आहे. त्या टायमाला मी ह्याच्यात मिरची आणि लसूण टाकणार आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं. व्यवस्थित लसणाला कलर जरा बदलू द्यायचा आणि त्याच टायमाला थोडंसं लाल तिखट ॲड करायचं, जास्त नाही. लहान मुलं खाणार असतील तर खूप काळजी घ्यायची. हा आपला तडका तयार. घेणार आहोत आता. तर हा आपण तडका असं टाकून घ्यायचा. तुम्ही पाहत असं एकदम व्यवस्थित आपला डाळ तडका तयार झालेला आहे. चला तर आता सर्व करून घेऊया. आता आपला डाळ तडका आपला सर्व करून घेऊया. या पद्धतीने तुम्ही पाहत असाल किती सुरेख दिसत आहे. So, this is